क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर माननीय रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं आंदोलन करतोय। खरं पाहिलं तर नुकताच लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा घोषित झालेला आहे। एकूण 60 मंडळ असून या 60 मंडळापैकी फक्त 4 मंडळाला पीक विमा कंपनीनं जे काय पीक विम्याची रक्कम आहे ती अदा केलेली आहे। एकूण 60 पैकी 56 जे मंडळ आहेत त्या मंडळाच्या हातावर धतुरा या सरकारनं दिलेला आहे। याचा अर्थ असा सरकार आणि पीक विमा कंपनीचं साठलोट आहे। इथं लोंबार्ड नावाची कंपनी शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी काम करते। त्या पीक विमा कंपनीचा जो जिल्हा प्रतिनिधी आहे तो जिल्हा प्रतिनिधी कुठला तर झारखंडचा आहे आणि तो सांगतो की इथं आमच्या हातात काय नाही। मग आमच्या हातात काय नाही तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून आपण का आहात अशा पद्धतीचा प्रश्न केला तर त्याला उत्तर देता येत नाही। म्हणून मी लातूरच्या कृषी अधिकाऱ्यांना फोन केला आणि संपर्क साधला असता त्यांच्याकडून सुद्धा अशाच पद्धतीची चुकीची उत्तरं मिळाली। ते म्हणाले की या ठिकाणचा जो पीक विमा आहे तो सॅटेलाइटच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केला गेला। जर सॅटेलाइटच्या माध्यमातून जर पीक विमा निश्चित होत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे 2025चं जो खरीपाच्या वेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस त्यांनी इथं ग्राउंड रिपोर्ट घेतला। कृषी विभागाने त्यावेळेस 85% नुकसान झालं अशा पद्धतीचा रिपोर्ट सादर केला। तर मग आता एकूण 60 पैकी 4च मंडळाला पीक विमा कंपनीनं पीक विमा का घोषित केला हाही प्रश्न आमच्या समोर आलेला आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर सरसकट शेतकऱ्याला पीक विमा नाही दिला तर निश्चितपणानं या लातूर जिल्ह्यातलं जे पीक विमा कंपनीचं कार्यालय ते फोडायला सुद्धा आम्ही मागे पुढे देणार नाही। निश्चितपणानं आमच्यावर काहीही केसेस झाल्या तर त्या केसेस आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत आणि जर नाही आम्हाला शेतकऱ्याला या लोकांकडून न्याय नाही मिळाला तर आमदार असतील मंत्री असतील यांच्या गाड्या सुद्धा आम्ही अडवू, प्रसंगी मंत्रालय सुद्धा फोडू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी देतो।